कुठे गेले सगळे अगं तुझ्या वागण्यातनं कळतं तू किती ऑब्वियस वागतेस माहितीये का? हो हो. आणि माझ्या अंदाजानुसार तुम्ही दोघांनी एकमेकांना अजून आय लव्ह यू म्हटलंच नसेल नाही? नाही 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 म्हटलं ना. कशाला नाही म्हटलं आय ना लव्ह तुम्ही? यू बोलू आम्ही. नाही पण अर्पिता, माझ्याकडनं एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, माझ्या आणि सम्याबद्दल. हे बघ, सम्या लहानपणापासून माझा मित्र होता, आहे आणि राहणार. ही गोष्ट तुला एक्सेप्ट करावीच लागेल. आणि आणि माझ्या आणि सम्यामध्ये तुला जसं वाटतं तसं काही नाहीये, अजिबात नाहीये तसं काही. तुझ्या डोळ्यात जे दिसतं ना लांब हो माझ्या समीर पासून, तसं काहीच नाहीये. सम्या माझा फक्त खूप चांगला मित्र आहे आणि आमच्यामध्ये असं कधी काही होणार पण नाही. सम्या तुझाच होता, तुझाच आहे आणि कायमचा तुझाच राहणार आहे. असं काही नाहीये, तुला उगाच आपलं काहीतरी. अच्छा, मग मी जाऊ? जाते मी. ठीक आहे. नाही नाही मिठू, तू खरंच खूप गोड आहेस ग, अगदी तुझ्या नावासारखी मिठू. आता असं वाटतंय ना तुला की मी गोड आहे म्हणून? ए नाही अगं, असं नाही. तू कोणाला सांगणार नसशील तरी बोलू का? काय? तू आत्ता बोललीस ना की सम्याबद्दल तुला समीर बद्दल तुला सगळं माहिती आहे, मग मला सांगशील का सगळं? मला ना त्यांच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय. त्यांचं बालपण कसं होतं, ते शाळेत कसे होते, त्यांना काय आवडायचं, त्यांचा आनंद सुखदुःख सगळं सगळं जाणून घ्यायचंय मला. तू सांगशील का मला प्लीज? सांगते, मी सगळं सांगते तुला. बघ, सगळ्यात पहिली गोष्ट, सम्या खूप खरा आहे, अगदी निर्मळ मनाचा आहे. असं ओठावर एक पोटात एक असं त्याला जमत नाही आणि आवडत तर त्याहून नाही. खूप जीव लावतो तो, वस्तूंना जीव लावतो. माणसांचं काय तिथे? एखाद्याला आपलं म्हटलं ना की सम्या काहीही झालं तरी त्या माणसाच्या मागे अगदी खंबीरपणे उभा राहतो. पण कधी एखाद्यावर रुसला ना तर मग एकदम गप्प होतो, माहितीये, बोलतच नाही. हो हो, रुसका बिब्बाचे सम्या, बोलत नाही ग तो फार. दुसऱ्यांचं दुःख ना लगेच समजून घेतो, पण त्याच्या मनात काय चाललंय, त्याला काय वाटतं हे कधी कोणाला सांगायला जात नाही. मग त्याच्या डोळ्यात बघून आपल्यालाच ओळखावं लागतं की नक्की काय झालंय. डोळे आणि स्माईल ह्यातनं कळतं की नेमकं काय घडलंय. अजून सांग ना मला. तुला माहिती का, अगं परवा बोलता बोलता मला वाटेल ते बोलायला लागली. वयाचं भान नाही, अनुभवाचं काही खेळ देणं नाही, मनाला येईल ते बोलत होती, करत होती. मग मला राग आला, मग आता आली आहे सॉरी बोलायला. हो ना, सॉरी म्हणायलाच आले मी. सॉरी म्हणायला. मग केलं ना माफ. समीरची आपली टीम आहे ना, टीम आहे आपली, टीम आहे आपली, टीम आहे. हा, टार्गेट समीरचे टार्गेट एकच आहे आपलं, त्या अर्पिताला घराबाहेर काढायचं, हो की नाही? हे बघा, टीम म्हणून आपला पहिला प्लॅन फसेल, दुसरा फसेल, म्हणून काय आपण तिसरा करायचा नाही का? हा, करायचा ना. त्यासाठी आपल्याला एकत्र राहायला हवं आणि एकत्र राहण्यासाठी आपल्याला राग बाजूला ठेवायला हवा, हो की नाही? म्हणून तर मी सॉरी म्हणते आणि तुम्ही माफ केलं ना? केलं ना माफ? हो ना?
आपण काय कमी प्रयत्न करतोय का? पण कशालाही यश मिळत नाहीये. तुला माहितीये ना घरात काय चालू आहे? ती म्हातारी त्या अर्पिताच्या अंगावर जळते निखारे उधळण्याच्या ऐवजी फुलं उधळते. गृहप्रवेशानंतर जे विधी आणि खेळ असतात ना ते करायचं म्हणते म्हातारी. तुला माहितीये मगाशी काय केलं? तुम्हा दोघांपैकी जो हे नाणं पहिल्यांदा शोधून काढेल तो असेल या घराचा खजिनदार. ते नाणं जरी मला सापडलं असलं तरी घरचा खजिनदार अर्पिता मॅडमच असणार आहे. घराला बरकत घरच्या लक्ष्मीमुळेच येते. तुला काय सांगू, ते बघून माझं काय झालं होतं. आणि आता उद्या तर भर चाळी समोर सौभाग्य स्नान होणार आहे दोघांचा. सौभाग्य स्नान ते काय असतं? दोघांना एकत्र आंघोळ घालतात. व्हॉट? हा, एकत्र अंघोळ सगळ्यांच्या आय मीन काय? तो विधी असतो ग. म्हणजे नवऱ्याला ना असं उंच पाटावर उभं करतात, थोड्या लहान पाटावर बायकोला उभं करतात. मग असा नवरा उभा. दीदी ये ग इकडे. हा, नाही नाही असं नाही. थोडी अगं नाही ग. जरा खाली. हा खाली. हा, असा नवरा उभा राहतो. मग कुणीतरी डोक्यावरून असं पाणी ओततं आणि मग ते पाणी आहे ना बायकोच्या डोक्यावर पडतं, खांद्यावर पडतं. आणि ह्याला विधी म्हणतात. ह्याला म्हणतात सौभाग्य स्नान. हे झालंय का तुझं? हो काय? किती वेळ झालं माहिती? म्हणजे समीरच्या डोक्यावरचं आणि अंगावरचं पाणी अर्पिताच्या अंगावर. नो वे. हा रोमॅन्टिक विधी मी होऊ देणार नाही. ती फडतूस कुक, तिला हा आनंद मी मिळू देणार नाही. मग काय करणार आहेस तू त्यासाठी? तुझ्या चेहऱ्यावर हसू नाही दिसत आहे. मला भेटून आनंद नाही झाला? खुश? हे असं जबरदस्तीचं हसू हवंय तुला? अशी एकमेकांवरती जोर जबरदस्ती करून नातं पुढे न्यायचंय का? तुझ्या लेखी हे प्रेम आहे का मीनाक्षी? याला माझ्याशी बांधून ठेवायचं असेल ना तर थोडं याच्या कलेने घ्यावं लागेल.